नमस्कार मंडळी. जे कोणी लाईव्ह आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो का हे पाहावं आणि आम्हाला कमेंट मध्ये कळवावं ही नम्र विनंती. नमस्कार मंडळी. जी मंडळी लाईव्ह आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी कमेंट मध्ये कळवावं. नमस्कार मंडळी. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया माझी नम्र विनंती आहे की आपण या कमेंट मध्ये कळवावं. लागलीच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंट मध्ये कळवावं. नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी स्वराज दिशा या फेसबुक लाईव्ह पेज वरती उपस्थित सर्व रसिक मायबापांचं स्वागत करतो. माझे आदरणीय मित्र माऊली मुरलीधर दादा बेडगे, त्याचप्रमाणे स्वराज्य देशा या संस्थेचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे माझे गुरुजी आदरणीय शाहीर सम्राट देवानंद माळी, त्याची संपूर्ण फॅमिली, माझे सर्व गुरुबंधू आणि उपस्थित पेज वरती सर्व रसिक मायबापांचा मानाचा मुजरा करून आपल्या समोर सादर होत आहे शाहिरी पोवाडा मंडळी. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया कमेंट मध्ये कळवा. लागलीच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया कमेंट मध्ये कळवावं. लागलीच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शिवशाहीर अक्षयदादा डोंगरे नमस्कार, स्वागत आहे या स्वराज्य देशा या पेज वरती. व्यवस्थित आवाज पोहोचत आहे का कृपया कमेंट मध्ये कळवावं. लागलीच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया कमेंट मध्ये लगेचच कळवावं. व्यवस्थित येतोय ना आवाज? मंडळी, या ठिकाणचा असणारा हा मंडळी स्वराज्य देशा या पेजवर फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये पुढच्या सर्व रसिकांचं स्वागत आणि आपल्या समोर सादर होत आहे शाहिरी पोवाडा.
जिजाऊ आपल्या समोर सादर होत आहे शाहिरी गण मंडळी। हा गण पटके बापूराव यांचा आहे, तर आपल्या समोर सादर होत आहे शाहिरी गण। मंडळी गण खूप मोठा आहे। सर्व कलेचा अधिपती गणराया गणपती त्याला वंदन झालेलं आहे मंडळी। आणि म्हणून धन्य ती जी काही माऊलीची हाती पाळण्याची दोरी,
ती देशाचा उद्धार करी. म्हणजे त्या काळामध्ये चारी बाजूला 4 शाया होत्या आणि राष्ट्रमाता जिजाऊला हे काय कळना. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, गोव्याची पोर्तुगीज. आणि त्या काळामध्ये रयतेवरती होणारे अत्याचार, अन्याय जिजाबाईला सहन झाले नाही मंडळी. आणि मग त्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊनं भवानी मातेला साकडं घातलं मंडळी. मागणं मागती आहे, हे जगत जननी माते, आई तुळजा भवानी, मला एक बाळ दे. तो बाळ काळाचा काळ कर्दन काळ असावा. हे रावणाचं राज्य सपावं आणि रामराज्याची स्थापना व्हावी. माझ्या करता नाही तर या संबंध रयते करता, या संबंध बहुजन समाजा करता मला एक बाळ दे. आणि हे मागणं मागतीये मंडळी. आणि हे मागणं मागत असताना मंडळी त्या भवानी मातेनं दार उघडलं मंडळी. आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरती, शिवनेरी गडावरती तेजस्वी बाळाला जन्म दिला मंडळी राष्ट्रमाता जिजाऊनं. आणि त्या काळामध्ये त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं मंडळी शिवाजी. बघा मंडळी, नाव काय ठेवलं? शिवाजी नाव ठेवलं मंडळी. त्याचं उलट करून पहा तर जीवाजी, जीवाशी. बघा मंडळी, शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. हॅलो. आणि मग त्या शिवाजीचं नाव उलट करून पाहावं तर जीवासी. जो जीवासी खेळला तो शिवाजी, जो जीवासी खेळला तो शिवाजी. मंडळी, गर्भापासूनच राष्ट्रमाता जिजाऊनं माझ्या राजाला बाळकडू पाजलं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले वय वर्ष 16 राजाचं. तोरण्याला तोरण बांधलं मंडळी. एक एक गडकोट स्वराज्यात सामील करण्यासाठी तयार झाले मंडळी. एक किल्ला स्वराज्यात यावा. आणि ही बातमी विजापूरच्या आदिलशहाला जाऊन समजावी. आणि आदिलशहानं म्हणावं, शिवाजी लहान मुलागा. आणि लहान मुलांच्या खेळाकडे मोठ्या माणसाने काय बघावं म्हणून दुर्लक्ष करावं मंडळी. तर दुसरी बातमी, शिवाजीनं तोही गड घेतला. आणि ही बातमी आदिलशहाला जाऊन कळावी. आदिलशहानं म्हणावं, लहान मुलांच्या खेळाकडे मोठ्या माणसाने काय बघावं म्हणून दुर्लक्ष केलं. तिसरी बातमी, चौथी बातमी, मग मात्र विचार चक्र सुरू झालं. आदिलशहा म्हणाला, लहान मुलांच्या खेळाकडे मोठ्या माणसानं काय म्हणावं बघावं म्हणून दुर्लक्ष करत चाललो आपण. तर उद्या हा शिवाजी विजापूर सुद्धा घ्यायला मागं पुढे बघणार नाही. आणि म्हणून दरबार भरवला. दरबार भरवला मंडळी. इथून पुढचा भाग मी आपल्या पोवाड्यामध्ये सादर करतो. प्रतापगडचा रणसंग्राम. ओम नमो जय श्री जगदंबे.
देशाचा उद्धार करी. आणि म्हणून मंडळी धन्य धन्य शहाजीचा पुत्र घोषणा केली मंडळी. कौन शिवाजी को पकड़ना है? कोणी आहे का तयार? साऱ्या दरबारामध्ये प्रशांत शांतता पसरली होती. एकाचीही मानवर नव्हती मंडळी. कारण सगळ्यांना माहित होतं शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच काढायचं, परत यायची काय भानगड नाही. साऱ्यांच्या मानाखाली पाहून आदिलशाहला सहन झालं नाही. तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. साऱ्या दरबारकरी मंडळींचा धडून अपमान केला आणि ते अपमानाचे शब्द एकाच्या हृदयाला झोंबले आणि तो चर 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 असं पुढे आलेला आहे. आणि आदिलशाहला कुर्निसात केला आणि त्या तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. त्याचं नाव काय? सरदार अफजल खान. अफजल खानाने तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला मंडळी. पैजेचा विडा उचलून खान काजीकडे गेलेला आहे. काजीकडे आल्यावरती काय म्हणत आहे, काजी साहेब मी शिवाजीला धरायला जाणार आहे आणि माझी निघण्याची वेळ सांगा. काजी साहेबांना पंचांग हातात घेतलं मंडळी
एक एक पान चाळायला सुरुवात केली. पहिलं पान, दुसरं पान, सारं पंचांग चालू झालं. पर काय निघण्याची वेळ का त्या पंचांगामध्ये सापडली नाही मंडळी. काजी म्हणत आहे, बेटा अफजुल, तुझ्या या नशिबाचा पत्ता माझ्या या पंचांगात काय गावाला तयार नाही. अपमान झाला. तेव्हा आवडती बायको आली. आवडती म्हणजे नावरती आली. खानाला किती बायका? खानाला एकूण 64 बायका मंडळी. त्यातली 7वी होती, पतिव्रता होती. ती आली आणि म्हणतीये, प्राणनाथ धनी, तुम्ही शिवाजीला धरायला जाऊ नका. आणि मला यामध्ये पुरेपूर धोका दिसायला लागलेला आहे. इथंही अपमान सहन झाला नाही अफजल खानाला. एका हातात काचीचं नरड धरलं आणि दुसऱ्या हातात बायकोचं नरड धरलं. नुसतं धरलं आणि दाबलं. दोघांना कधी मेलो कळलंच नाही. पुढे जात असताना मागची चिंता नको म्हणून उरलेल्या 63 बायका विहिरीत बुडवून बुडवून मारल्या. विजापूरला आजही तुम्हाला त्या ठिकाणी ती विहीर पाहायला मिळेल. त्या विहिरीचं नाव आहे खूनबावडी. आणि मग खान निघाला. तो कसा निघाला? कसा? अफजल हो मुनी दंग हे, तुळजापूरला आला. तुळजापूर सोडलं, पंढरपूरला आला. तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर आणि खान वाईत आला मंडळी. तुळजापूर ते वाईपर्यंतचा प्रवास मंडळी. तुळजापूर ते वाई हा जो प्रवास झाला मंडळी, त्या प्रवासामध्ये काय काय केलं खानानं? देवाच्या मूर्ती फोडल्या, जनावरांचा कडबा जाळला, आया बहिणींची आबरू लुटली मंडळी, केवढं उद्ध्वस्त केली. आणि असं करत करत हे कशासाठी केलं? तर शिवाजी समोर यायचा आणि सापडला तर जिवंत, नाही तर मेलेला मुर्दा विजापूरच्या दरबारात हजर करावं अशी शपथ घेतलेला खान
आणि मग विचार चक्र सुरू झालं मंडळी. आणि मग अखेर भेटीची जागा ठरली ती कोठे म्हणाल? प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि ती कशी म्हणाल? काय प्रकार केला खानानं, काय प्रकार केला खानानं. आणि बघले धरुनिया मानव, बघले धरुनिया मानव, बाबू लागला जोर जोरानं. तो भक्ती आमचं खाणं कमरेची कट्यार काढून मस्तकी खाणं करीवार, मस्तकी खाणं करीवार शोभानं पूर्ण जाणून. आणि वाघ नक्क्या धरल्या रोखून आणि पोटात खुपसी जोरानं. काढला कोत्रा फाडून, काढला कोत्रा फाडून, दगा दगा म्हणून खानानं सोडीला प्राण. दगा दगा म्हणून खानानं सोडीला. एक धरून करणार
मंडळी, असा झाला प्रतापगडचा रणसंग्राम. मंडळी, आजच्या या स्वराज्य देशा पेज वरती लाईव्ह येण्यासाठी मला साथ करत आहे माझे गुरुजी आदरणीय बी महेंद्र सर. त्यांची जरा ओळख करून देतो. बी महेंद्र सर, त्याचप्रमाणे मला त्यांनी हार्मोनियमची साथ देत आहेत. त्याचप्रमाणे सारे गमप म्युझिक स्कूल ऑफ म्युझिक हा त्यांचा ऑनलाईन क्लास पद्धत आहे. त्यांनी मला भरपूर साथ देत आहेत, त्यांचाही मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ढोलकी वादक आदरणीय देवेंद्र दादा कांबळे यांनाही मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मला साथ संगत करत आहेत माझी आई शांता देवगेकर, त्याचप्रमाणे प्रांजलताई देवगेकर, त्याचप्रमाणे माझी मिसेस व्रताचं चाक स्वरांजली देवगेकर, माझा भाचा मंथन निळकंठाचे, तसेच माझा भाऊ अंकुश देवगेकर, त्याचप्रमाणे माझा भाऊ सतीश देवगेकर. या सगळ्यांची साथ मला हा कार्यक्रम करण्यासाठी मिळत आहे. मंडळी, सर्वप्रथम स्वराज्य देशा या पेजचे सन्माननीय संचालक आदरणीय मुरलीधर दादा बेडगे यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला या पेजवरती कार्यक्रम करण्याची संधी दिली. आणि म्हणून अनेक राजे या महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये जन्माला आले. मंडळी, त्यातील राजे त्यांचा गौरव करण्याइतका आणि त्यांना माझा मानाचा मुद्रा. मंडळी, तो हा कसा म्हणाल तर ऐकूया या छोट्याशा गीतामध्ये. तर ऐकूया त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती
पुनश्च हॅलो पुनश्च या स्वराज्य देशाचे सन्माननीय संचालक मुरलीधर दादा बेडगे, त्याचप्रमाणे माझे गुरुजी आदरणीय शाहीर सम्राट देवानंदजी माळी, त्यांचं सर्व कुटुंब, त्यामध्ये माझी ताई आदरणीय शाहीर चंद्रिका कल्पनाताई माळी, त्याचप्रमाणे मोनाताई माधवीताई माळी, बालशाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी, त्याचप्रमाणे हा आमचा कार्यक्रम लाईव्ह बघत आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. माझे गुरुबंधू, सर्व गुरुबंधू यांनाही मी धन्यवाद देतो. आदरणीय श्रीकांतदादा शिर्के यांनाही मी धन्यवाद देतो. आणि मंडळी, या ठिकाणचा असणारा हा छोटासा प्रबोधनाचा कार्यक्रम, शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद दादा, धन्यवाद. सगळ्यांना शुभरात्री. शाहीर बाबासाहेब देशमुख यांचे आणि वेळेचं बंधन